हाय हॅलो नमस्कार. तर तुमच्यासाठी मी आज एक व्हिडिओ बनवलेला आहे की एका कस्टमरचा ब्लाऊज होता. तर त्या स्लीवची मी डिझाईन बनवणार आहे बाहीची. तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मी काय केलेलं आहे, या बाहीचं जे कापड आहे त्याला अस्तर जोडून घेतलेलं आहे. आणि यामध्ये तुम्ही बिना अस्तरचे असेल ना तरी तुम्ही करू शकता या डिझाईन. तर पहिलं तर काय करायचं आहे बघा, याचं सेंटर काढून घ्यायचं आहे बाहीचा. आणि सेंटर काढून घेतल्यानंतरनं आता ही साधारण आहे ना 9 इंचाची बाही आहे. तर मी इथं काय केलेलं आहे बघा, इथं बघा हा सेंटर काढलेला आहे. तर आता इथं काय करायचं आहे, 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आडवं म्हणजे 2 इंचाला घेतलेलं आहे ना आपण. तर इथं उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मी इथं 4 इंच ठेवणार आहे. तर इथं बघा 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. मधोमध बघा बाहीचा मध्य घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंचाचं अंतर टाकून आणि उंचीला बघा मी 4 इंचाचं घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. समजा 11-10ची बाही असेल तर तुम्ही इथं मेजरमेंट कमी जास्त करू शकता. तर मी इथं 4 इंच घेतलेलं आहे. अशा पद्धतीने इथं हे करून घ्यायचं आहे, मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई द्यायची आहे. तर बघा मी ज्या पद्धतीने दाखवते ना त्याच पद्धतीने तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर काय होतं, इथे एक वेगळी डिझाईन तयार होते आणि वरच्या साईडला आपल्याला प्लेट्स करायचे आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने आता इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. आता जिथं मी मार्किंग केलेलं आहे तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तिथं शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि 2 इंचाचं 2 इंच घेतल्यानंतर नाही ना बाहीला प्लेट्स पण छान पडतात. तर तुम्ही त्याच्यापेक्षा कमी घेऊ नका जास्त करून. अगदीच कापड कमी असेल तर तुम्ही 1.5 वगैरे इंचाचं घेऊ शकता. तर हे बघा अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे, शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि आता जिथे शिलाई दिलेली आहे ना, जे कापड आपण आतमध्ये हे केलेलं आहे, शिलाईमध्ये घेतलेलं आहे ना, ते कापड हे बघा अशा पद्धतीने. आता हे मी ज्या पद्धतीने दाखवते ना त्या पद्धतीने कापड हे बघा अशा पद्धतीने ओपन करून त्याच्यावरती आता शिलाई देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. आणि आता इथं जे आहे ना सेंटर जे तिथल्या इथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आता इथं शिलाई देऊन घेतल्यानंतरनं हा भाग किती छान दिसतो तुम्हाला मी दाखवते शिलाई दिल्यानंतरनं. तर अशा पद्धतीने तुम्ही पण कस्टमरचे ब्लाऊज जर वेगवेगळ्या डिझाईन वगैरे करून शिवले ना तर कस्टमरला पण खूप आवडतात. आणि जर तुम्ही म्हणजे हे करत असाल, सुरुवात वगैरे करत असाल ना, तर कस्टमरच्या आवडीप्रमाणे ब्लाऊज शिवले ना किंवा तुम्ही जर त्याच्यामध्ये तुमची एक्स्ट्रा मेहनत जरी दिली ना तरी कस्टमर कसे आपल्याला जे वाढायला खूप मदत होते कस्टमर. तर हे बघा अशा पद्धतीने इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि आता जे हे बघा वरच्या साईडला अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे बघा. तर इथं काय करायचं आहे, इथं पण आपण सेंटर काढून घ्यायचा आहे बाहीचा. आणि दोन्ही साईडला 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे प्लेट्स घेण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने. हे बघा हा सेंटर आहे बाहीचा वरच्या साईडचा. खाली बघा आपण इथं शिलाई देऊन घेतली होती आणि वरच्या साईडला आहे ना, तर इथं सेंटर काढून घ्यायचं आहे. आणि दोन्ही साईडला जिथं सेंटर काढलं आहे ना सेंटरच्या दोन्ही साईडला म्हणजे फ्रंट आणि बॅक अशा दोन्ही साईडला 2-2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मार्किंग करून घेतल्यानंतर प्लेट्स कशा द्यायच्या ते पण मी तुम्हाला दाखवते. तर इथं प्लेट्स घेताना काय करायचं आहे की दोन्ही प्लेट्स आहेत ना, तर मी ज्या पद्धतीने दाखवते ना त्या पद्धतीने घ्या. म्हणजे एक दोन्ही साईडच्या प्लेट्स आहेत ना त्या समोरासमोर घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळं काय होतं की आपण जे म्हणजे फुगाबाही म्हणतो ना त्याचा जो हे असतो ना पफ तो खूप छान येतो. तर हे बघा अशा पद्धतीने 2-2 इंचावरती करून घ्यायचं आहे. कापड जास्त असेल ना तर तुम्ही 3 इंचावरती तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे. पण तसं कापड असेल ना तर तुम्ही तिथं वाढवू शकता. कारण मग पुढं मग बाहीला आपण जेव्हा जोडतो ना तेव्हा मग कापड कमी पडतं. त्यामुळं कापड जास्त असेल ना बाहीचं तर तुम्ही तिथं 2 इंचाऐवजी म्हणजे वाढवू पण शकता. तर मी इथं 2 इंचावरती बघा मार्किंग केलेलं आहे. आणि आता आपण प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. तर ही डिझाईन आहे ना खूप छान होती. नंतर याला मी तुम्हाला दाखवणार आहे. याला म्हणजे हे डेकोरेट करण्यासाठी आहे ना तुम्ही इथं चेन स्टिच असते ना ती वापरू शकता किंवा पॅच असतात ना ते पण तुम्ही वापरू शकता जिथं आपण शिलाई देऊन घेतलेली आहे ना खालच्या साईडला तिथे. तर हे बघा अशा पद्धतीने इथं प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही बरोबर केलं ना तर बाहीची डिझाईन एकदम छान होते. आणि कस्टमरला नक्कीच आवडेल कारण हे वेगळे आहे थोडी डिझाईन. त्यामुळे हे नक्कीच कस्टमरला आवडेल. म्हणजे पहिल्या ज्या डिझाईन झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा तरी नक्कीच वेगळे आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जरी कस्टमरच्या ब्लाऊजला नाही केलं तरी तुमच्या ब्लाऊजला तर तुम्ही नक्कीच करू शकता. आणि एकदा ही डिझाईन नक्की करून बघा. तुम्हाला आवडली ना तर मला नक्की सांगा.
आणि माझे व्हिडिओ पण तुम्हाला कसे वाटतात तेही मला नक्की सांगा. तर आता बघा हे प्लेट्स कशा द्यायच्या आहेत मी ते तुम्हाला सांगते. तर अशा पद्धतीने प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. इथं कसं आहे कुणाकुणाला मोठ्या प्लेट्स आवडतात तर कुणाला अशा एकदम नॉर्मल नाही का छोट्या छोट्या अर्ध्या अर्ध्या इंचावरती घेतलेल्या आवडतात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापडाचं फक्त साईज बघून तुम्ही तशा प्लेट्स घ्यायच्या आहेत. तर हे बघा 3 प्लेट्स मी माझ्याकडं अशा हे करून मारलेल्या आहेत आणि नंतरच्या 3 आहेत ते त्याच्या समोरासमोर अशा प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळं कसं पफ एकदम छान येतो. आणि हे बघा आता आपलं हे झाल्यानंतर मी तुम्हाला बाही जी झालेली आहे ना ती तुम्हाला हे करून दाखवते. तर आता बघा हे शिलाई देऊन झालेले आहे. तर हा बघा बाहीचा आकार किती सुंदर दिसत आहे. हे बघा हा पफ किती छान आलेला आहे. आणि खालच्या साईडला बघा ही जी आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. तर ही बाही नक्कीच तुम्हाला आवडेल. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आणि आता मी तुम्हाला आहे ना पूर्ण झालेला जो आहे ना ब्लाऊज त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे बाही कशी वाटते तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने बाहीचा आकार होतो. आणि नंतर मी तुम्हाला त्याला पॅच पण लावलेले आहे ते दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने दिसत आहे बाही ते. तर हे बघा हा पूर्ण ब्लाऊज तो माझा तयार झाला होता. तर आता बाहीची डिझाईन किती सुंदर दिसते ते बघा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.